लग्नाची पत्रिका जर का तुम्हाला सुद्धा ऑनलाईन पद्धतीने येत असेल तर सावधान, कारण की हा एक ऑनलाईन फ्रॉड आहे। नुकताच राजस्थानमध्ये एका व्यक्तीला या फ्रॉडमुळे 4 लाख रुपये गमवावे लागले। यावर नागपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी काय सांगितलं सविस्तर जाणून घेऊया। 1-2 महिन्याच्या स्पॅनमध्ये नेहमी सायबर गुन्हेगारांची मोडस चेंज होत असते। असे सायबर फ्रॉड आमच्या लक्षात आलेले आहेत। यामध्ये वेडिंग कार्ड अननोन नंबरने तुमच्या मोबाईलवर येतात, तुमच्या व्हॉट्सअपवर येतात आणि त्याच्यासोबत एक APK फाईल त्याच्यासोबत लिंक असते। जेव्हा तुम्ही ते वेडिंग ॲनिव्हर्सरीचं मेसेज ओपन कराल तेव्हा ती APK फाईल बाय डिफॉल्ट डाउनलोड होते तुमच्या मोबाईलमध्ये आणि तुमच्या फोनचा ॲक्सेस हा समोरच्या सायबर गुन्हेगाराकडे जातो। अजून आमच्या नागपूर शहरात तरी अजून विक्टिम नोट केलेले नाही आहेत, परंतु देशभरात अशा प्रकारचे फ्रॉड झालेले आहेत। यामुळे मी सर्व नागपूर शहरातील नागरिकांना मी अपील करतो की अशा प्रकारचे कुठलेही अननोन नंबरवरून येणारे इन्व्हिटेशन कार्ड्स असतील, त्याचे काही तुम्हाला फेस्टिवलमध्ये अननोन नंबरवरून येणारे ग्रीटिंग्स असतील, हे कृपया ओपन करू नका। त्यामागे व्हायरसची फाईल APK फाईल म्हणतात त्याला, ती त्याच्यासोबत लिंक असते आणि त्यामुळे तुमचा फोनचा ॲक्सेस समोरच्या सायबर गुन्हेगाराकडे जाऊ शकतो आणि तो मग त्याचा फायनान्शियल फ्रॉडमध्ये किंवा सोशल मीडियाच्या फ्रॉडमध्ये तुमचे पर्सनल माहिती तुमच्या मोबाईलमध्ये असते, त्या ती प्राप्त करून तो कदाचित तुम्हाला ब्लॅकमेल करू शकतो। अशा प्रकारे आपण जाणून घेतलं की ऑनलाईन फ्रॉड पासून कसं सावध राहावं। अशाच नवनवीन अपडेटसाठी फक्त फॉलो करत राहा UCN न्यूजला।